सांगलीच्या जिल्हा बँकेच्या विषयावरून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। संचालक मंडळ बरखास्त करून बँकेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र। सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे। या ठिकाणी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुठभर ढगे लोक गोळा होऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे। ज्या संचालकांना 10 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांना अपात्र करून बँकेच्या सर्व व्यवहारांची आणि कर्जाची सफल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे। खोत यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे। या सगळ्यांना ठग्याची उपमा देत हे बँक वाचवण्यासाठी एकत्र आल्याचे सांगत असले तरी हे सर्व ठगे बँक लुटण्यासाठी एकत्र आल्याचं त्यांनी मोकळ्या गोडाऊनमध्ये साखर असल्याचं दाखवून बँकेची दिशाभूल करीत कर्जे घेतली आहेत। यामुळे या बँकांवर प्रशासन लावावं अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा भ्रष्टाचाराच्या गाळामध्ये रुतलेली आहे। मुठभर लोक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कब्जा घेऊन वर्षानुवर्ष बसलेले आहेत। मग साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या, बोगस कोऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून कोट्यावधी रुपयाची कर्ज काढायची आणि बुडवायची अशा पद्धतीनं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचं काम वर्षानुवर्ष चाललेलं आहे। त्याची निश्चितच चौकशी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। परंतु आमदार गोपीचंद पडळकर आणि मी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त करावी, त्याच्यावरती प्रशासक आणावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे। आणि ही मागणी करत असताना परत एक आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे की जे संचालक 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे अशा संचालकांचं संचालक पद रद्द करण्यात यावं। कारण रिझर्व्ह बँकेनं अशा पद्धतीचं एक परिपत्रक काढलेलं आहे की 10 वर्ष झालेल्या कोणत्याही संचालकाला संचालक पदावरती राहता येणार नाही। आणि त्यामुळं बँकेचे चेअरमनच अपात्र ठरत आहेत आणि 8 ते 9 संचालक या ठिकाणी अपात्र ठरत आहेत। या सगळ्यांना अपात्र करावं आणि पुढील निवडणुका होईपर्यंत बँकचा आर्थिक कारभार सुधारेपर्यंत बँकेवरती प्रशासक आणावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।